माझा किनारा. आई, मी तुला सतत सांगते की मला इतक्यात लग्न करायचे नाही. मला पुढे शिकायचे आहे. आईजवळ जात दीपाने प्रेमाने तिला समजावून सांगितले. दीपा, बाळा, नाव ठेवण्यासारखं मुलात काय आहे? तो चांगला आहे, मोठ्या घरातला आहे. तुझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. चांगले कमवतो. त्याच्या घरात एक आवाज दिला की नोकर सेवेला हात जोडून हजर राहतात. इतक्या योग्य मुलाचे स्थळ तुझ्यासाठी स्वतःहून आले आहे. नाराज दीपाच्या गालावर हाताने हलकेसे थोपटत आईने सांगितले. आईच्या गळ्याला बिलगून दीपा म्हणाली, माझी लाडकी आई, मला मोठे होण्यासाठी अजून पुढे शिकायचे आहे. मला चांगली शिक्षिका व्हायचे आहे. दीपा आईचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती. कारण आईने नकार दिला तरच हे लग्न टाळता आले असते. दीपा, तू एकदा त्या मुलाला भेटून तर बघ. दीपाला मग्न झालेले पाहून आई म्हणाली. दीपा गोरीपान, उंच, सडपातळ असलेली देखणी तरुणी होती. संगीत विशारदामध्ये तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिला सुवर्ण पदक मिळाले होते. तिचे शेजारी, ओळखीचे नातेवाईक इत्यादी सर्व तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाचे आणि हसमुख स्वभावाचे सतत कौतुक करत. आईचे ऐकून दीपा एके दिवशी समीर नावाच्या मुलाला भेटली. तो तिला सुंदर वाटला. तो रुबाबदार व्यक्तिमत्वाचा तरुण होता. 2-4 भेटीनंतर दीपाला समीर आवडला. याच दरम्यान योगायोगाने दीपाला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. सर्वांना हा समीरचा पैगुण वाटला. साखरपुडा करूनच दीपाने नोकरीची सुरुवात करावी असे तिच्या आईवडिलांचे म्हणणे होते. अखेर आईचे मन राखण्यासाठी दीपाने साखरपुड्याला होकार दिला. दीपा नोकरीत रुजू होण्यापूर्वीच तिचा थाटामाटात साखरपुडा झाला. सुंदर आयुष्याची अनेक रंगीबेरंगी स्वप्ने मनात घेऊन दीपाने नोकरीसाठी महाविद्यालय गाठले. नोकरीत रुजू झाल्यावर ती दिल्लीत एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहत होती. साखरपुडा झाल्यामुळे समीर कामानिमित्त दिल्लीला आल्यावर दीपाला भेटायचा. आता दीपा आणि समीरमध्ये जवळचे नाते निर्माण होऊ लागले होते. दीपाच्या लक्षात आले होते की समीरमध्ये शिष्टाचार आणि नम्रता असे संस्कारक्षम गुण फारच कमी आहेत. तिने अनेकदा समीरला फोनवर त्याचे म्हणणे पटवून देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ओरडताना ऐकले होते. त्यामुळे दीपा समीरला बोलली, हे तुझं वागणं बोलणं बदललं तरच आपलं लग्न होईल, नाहीतर होणार नाही. त्यानंतर समीरमध्ये बदल घडून आले व त्या दोघांचे लग्न झाले.
कशी वाटली तुम्हाला आजची कथा हे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.